आणि वळूयात पुढच्या बातमीकडे। धाराशिव जिल्ह्यामध्ये एक विचित्र घटना घडली आहे। तुळजापूर तालुक्यामधील मसला इथं वीज पडल्यानंतर जमिनीमधून निळं पाणी बाहेर आलेलं आहे। तर या घटनेमुळे सगळ्यांनीच आता आश्चर्य व्यक्त केलंय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूल आणि जिओलॉजी विभागाचे अधिकारी दाखल झालेले आहेत। तर ते अधिक तपास देखील करतायत आणि भूगर्भातून निळं पाणी येऊ लागल्यामुळे ते पाहण्यासाठी परिसरामधील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। तर वीज पडल्यानंतर जमिनीतून हे निळं पाणी आल्याची घटना तुळजापूर तालुक्यामधल्या मसला इथं घडलेली आहे। आमचे प्रतिनिधी बालाजी निर्वळ आपल्या सोबत आहेत। बालाजी, खूप आश्चर्यकारक घटना म्हणावी लागणार आहे, कारण वीज पडल्यावर जमिनीतून निळं पाणी बाहेर आलंय। याचं नेमकं कारण काही मिळालंय का? कशामुळे हे पाणी आलंय? केमिकल या ठिकाणी होतं का? नेमकं काय सांगण्यात येतंय? मनाली जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात जे आहे ते पावसाचं प्रमाण जे आहे ते पाऊस बरसत आहे आणि कालच मसलाखुर्द तुळजापूर तालुक्याच्या गावात वीज पडली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि ज्या ठिकाणी वीज पडली त्या ठिकाणी हे पाणी जे आहे ते बाहेर येत आहे आणि हे पाणी निळं पाणी येत असल्यानं गावकरी आश्चर्यचकित झाले होते। त्यांनी तात्काळ गावचे तलाठी असतील किंवा इतर जे प्रशासकीय अधिकारी त्यांना याची कल्पना दिली। तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी आपलं बोलणं झालं, त्याच्याशी आपण संपर्क केला। या विषयावरती आपण त्यांच्याशी नेमकं जाणून घेतलं की त्यांना काय नेमकं याच्यात असू शकतं। तर त्यांचं असं म्हणणं आहे की भूवैज्ञानिकाची टीम जी आहे त्या ठिकाणी गेलेली आहे। रोड लगत मसला शिवाराच्या बाजूला ही वीज पडल्याचं ठिकाण आहे, तिथून हे पाणी येत आहे आणि हे पाणी वड्यात मिसळत असल्यामुळे निळं पाणी जे आहे ते सगळे एकूण परिसरात दिसत आहे। याचा जे आहे ते भू डिपार्टमेंटच्या मार्फत तपास केला जात आहे। पलीकडे काही कचराचे ढीग मोठे मोठे पडलेले आहेत, त्याचेही तिथूनही काही पाणी सर्क्युलेशन होतं का याचा सध्या जे आहे ते तपास प्रशासनाच्या वतीने घेतला जात आहे। प्रशासनाचं असं म्हणणं आहे की याला निळं कलरचं पाणी खालच्या भागातून तर येणं अशक्य आहे, मात्र याच्यामध्ये काही कुठला रंग किंवा काही कलर मिसळला आहे का, कुठून तरी याच्यात पर्क्युलेशन पाणी येतंय का, याचा तपास जे आहे ते म्हणाली थोड्याच वेळात प्रशासन जे आहे ते घेत असून या एक थोड्या 10 ते 15 मिनिटात जे प्रशासन जे आहे त्याची अधिकृतरित्या जी आहे ती माहिती देणार आहे म्हणाली। मात्र हे पाणी येत धन्यवाद बालाजी, असल्यामुळे या सविस्तर माहितीसाठी। याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत उबाटा गटाचे नेते संजय राऊत